नमस्कार मित्रांनो, आर.एस. अकॅडमीमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जानेवारी 2026 मध्ये ज्या काही राजकीय घडामोडी घडलेल्या आहेत, त्या संदर्भातले आज आपल्याला 50 प्रश्न बघायचे आहेत आणि हे जे प्रश्न आहेत, हे सर्व परीक्षांसाठी उपयुक्त आहेत. त्यामुळं प्रत्येक परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे जे प्रश्न आहेत, हे चांगल्या पद्धतीनं अभ्यासायचे आहेत. हे प्रश्न पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल, तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. मित्रांनो, इथून पुढं ज्या काही एक्झाम होणार आहेत, त्याच्यामध्ये कमीत कमी 6 महिन्याच्या चालू घडामोडी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे आणि त्यामुळं आपण जानेवारी 2026 पासून ज्या काही घडामोडी आहेत, त्या घडामोडी आपण दररोज या ठिकाणी 50 प्रश्न घेऊन तुमच्या चालू घडामोडी कव्हर करणार आहे. तर बघा, पहिला प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांचे मतदान कोणत्या दिवशी पार पडले? तर मित्रांनो, येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला महानगरपालिकेच्या निवडणुकावरती 100% प्रश्न विचारले जाणार म्हणजे जाणार. कारण एक्झाम ऑनलाईन असू द्या किंवा ऑफलाईन असू द्या, दोन्ही एक्झाममध्ये तुम्हाला या ठिकाणी यामधले प्रश्न विचारले जाणार आहेत. कारण 2026 मध्ये अतिशय महत्त्वाची घडामोड आहे, जी म्हणजे महानगरपालिका निवडणूक. तर बघा, 10 जानेवारी, 12 जानेवारी, 15 जानेवारी आणि 20 जानेवारी. तर याचं जे उत्तर आहे, ते आहे 15 जानेवारी. 15 जानेवारीला या ठिकाणी म्हणजे 15 जानेवारी 2026 ही तारीख तुम्ही लक्षात ठेवायची आहे. त्या दिवशी निवडणुकांचं मतदान झालेलं आहे. त्यानंतर बघा, महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांची मतमोजणी कोणत्या दिवशी झाली? 15 जानेवारी, 16 जानेवारी, 17 जानेवारी, 18 जानेवारी. तर याचं उत्तर आहे लगेच दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जानेवारीला या ठिकाणी मतमोजणी झालेली आहे. त्यानंतर तिसरा प्रश्न आहे, 3 जानेवारी 2000 सॉरी तिसरा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांमध्ये कोणती आघाडी सर्वाधिक चर्चेत होती? महाविकास आघाडी, तिसरी आघाडी, महायुती, संयुक्त मोर्चा. तर याचं उत्तर आहे महायुती. त्यानंतर बघा, चौथा प्रश्न आहे, मुंबई महापालिका निवडणुकीत सर्वात मोठा पक्ष म्हणून कोणता पक्ष उदयास आला? काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस, शरदचंद्र पवार आणि चौथा आहे भारतीय जनता पक्ष. तर तुम्हाला सर्वांना माहिती आहे याचं उत्तर काय आहे? भारतीय जनता पक्ष, ज्याला आपण भाजप म्हणतो. पाचवा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये मुंबईच्या महापौरपदी कोणाची निवड झाली? लक्षात ठेवा, आता महापौर पदाची निवड कशा पद्धतीने होते, या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. इथे तुम्हाला महापौर कोण आहे त्याचं नाव विचारलेलं आहे. किशोरी पेडणेकर, ऋतू तावडे, राहुल शेवाळे, आशिष शेलार. तर याचं योग्य उत्तर आहे ऋतू तावडे. आता मुंबईच्या कितव्या महिला महापौर आहेत हे तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर शहराच्या प्रथम नागरिक महापौर असतात, हे सुद्धा तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, महापालिका निवडणुकांच्या मतदानासाठी महाराष्ट्र शासनाने कोणती विशेष सुविधा जाहीर केली? मोफत रेल्वे प्रवास, मोफत बस प्रवास, सार्वजनिक सुट्टी, ऑनलाईन मतदान. तर याचं उत्तर आहे सार्वजनिक सुट्टी. जानेवारी 2026 मध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कोणती विशेष व्यवस्था लागू करण्यात आली? रात्रीची संचारबंदी, ड्राय डे, इंटरनेट बंदी, शाळा बंद. तर याचं उत्तर आहे ड्राय डे. प्रश्न क्रमांक 8, जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? एकनाथ शिंदे, उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार. तर याचं योग्य उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. आता देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीमध्ये ते कितव्यांदा मुख्यमंत्री झालेले आहेत हे तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे आणि एकूणातले महाराष्ट्रातले ते कितवे मुख्यमंत्री आहेत हे सुद्धा तुम्हाला माहित असणं आवश्यक आहे. त्यानंतर बघा, जानेवारी 2026 मधील महापालिका निवडणुकांना विशेष राजकीय महत्त्व का प्राप्त झाले? लोकसभा निवडणुका जवळ आल्या होत्या, शहरी जनमताची मोठी परीक्षा मानली गेली, राज्यपाल निवडणूक होती आणि चौथा आहे विधान परिषद बरखास्त झाली. तर उत्तर आहे शहरी जनमताची मोठी परीक्षा मानली गेलेली आहे. अनेक महापालिकांच्या निवडणुका उशिरा होण्यामागील प्रमुख कारण कोणते होते? आर्थिक मंदी, आरक्षण व प्रभाग रचनेशी संबंधित न्यायालयीन प्रक्रिया, पूरस्थिती, लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता. तर याचं उत्तर आहे आरक्षण व प्रभाग रचनेशी संबंधित न्यायालयीन प्रक्रिया. त्यानंतर बघा, 11वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकीदरम्यान आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी कोणत्या संस्थेने केली? महाराष्ट्र शासन, भारत निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, केंद्रीय गृह मंत्रालय. तर याचं उत्तर आहे राज्य निवडणूक आयोग.
त्यानंतर बघा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये मतदारांसाठी कोणते ओळखपत्र सर्वाधिक वापरले गेले? पॅन कार्ड, पासपोर्ट, मतदान ओळखपत्र, ड्रायव्हिंग लायसन्स. त्याचं उत्तर आहे मतदान ओळखपत्र. त्यानंतर बघा महापालिका निवडणुकांमध्ये मतदानाचा हक्क कोणाला असतो? केवळ सरकारी कर्मचाऱ्यांना, संबंधित मतदार यादीत नाव असलेल्या नागरिकांना, फक्त नगरसेवकांना आणि 4 आहे फक्त सदस्यांना. तर याचं उत्तर आहे संबंधित मतदार यादीत नाव असलेल्या नागरिकांना. 14वा प्रश्न आहे, महापालिका निवडणुकामध्ये मतदानासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करण्यात आला? ऑनलाईन मतदान, टपाल मतदान, इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र ज्याला ईव्हीएम म्हणतो आणि मोबाईल ॲप. तर याचं उत्तर आहे इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र म्हणजे ईव्हीएमचा वापर करण्यात आलेला आहे. आता ईव्हीएमचा लॉंग फॉर्म या ठिकाणी तुम्हाला विचारला जातो. तर इलेक्ट्रिक वोटिंग मशीन, इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन लक्षात ठेवा. ईव्हीएमचा लॉंग फॉर्म काय आहे? इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. 15वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मधील महापालिका निवडणुकांमध्ये मतदान वाढवण्यासाठी प्रशासनाने कोणत्या बाबींवर विशेष भर दिला? मतदार जनजागृती, मोफत प्रवास, करमाफी, मोफत इंटरनेट. याचं उत्तर आहे मोफत जनजागृती. 16वा प्रश्न आहे, राज्य निवडणूक आयोगाचे प्रमुख कार्य कोणते आहे? लोकसभा निवडणुका घेणे, विधानसभा निवडणुका घेणे, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे, राष्ट्रपती निवडणुका घेणे. तर उत्तर आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेणे. प्रश्न क्रमांक 17वा, जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकामध्ये कोणत्या स्तरावरील प्रतिनिधींची निवड झाली? खासदार, आमदार, नगरसेवक, राज्यपाल. तर उत्तर आहे नगरसेवक. महापालिकेचा प्रमुख प्रशासकीय अधिकारी कोण असतो? आता महानगरपालिकेच्या निवडणुका झालेल्या आहेत, त्यामुळे तुम्हाला या संबंधीचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर बघा प्रशासकीय अधिकारी कोण असतो? जिल्हाधिकारी, महापौर, आयुक्त, तहसीलदार. तर याचं उत्तर आहे महापालिका आयुक्त. त्यानंतर बघा 19वा प्रश्न आहे, महापालिका निवडणुकांमध्ये मतदानाचा अधिकार कोणत्या वयापासून मिळतो? 16 वर्ष, 17 वर्ष, 18 वर्ष, 21 वर्ष. तर याचं उत्तर आहे 18 वर्षे. लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, मतदान करण्याचा अधिकार विचारलेला आहे. जर 18 वर्ष पूर्ण असतील तर तुम्हाला मतदान करण्याचा अधिकार आहे. मग तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला एका प्रश्नाचं उत्तर द्यायचं आहे, की महापालिका निवडणूक लढवण्यासाठी किती वर्षे वयाची अट आहे? त्यानंतर बघा महापालिका निवडणुकीतील निकालानंतर महापौरांची निवड कोण करतात? मुख्यमंत्री, राज्यपाल, निवडून आलेले नगरसेवक, जिल्हाधिकारी. तर याचं उत्तर आहे निवडून आलेले नगरसेवक. 21वा प्रश्न, 15 जानेवारी 2026 रोजी महाराष्ट्रात कोणत्या निवडणुकांसाठी मतदान झाले? विधानसभा निवडणूक, लोकसभा निवडणूक, 29 महापालिका निवडणूक, विधान परिषद निवडणूक. तर याचं उत्तर आहे 29 महापालिका निवडणूक. म्हणजे राज्यात एकूण किती महापालिका आहेत महाराष्ट्र राज्यात? तर 29 महानगरपालिका आहेत आणि त्याची जी निवडणूक आहे 2026 ची ती तारीख लक्षात ठेवायची आहे. 15 जानेवारीला या ठिकाणी निवडणूक झालेली आहे. त्यानंतर बघा जानेवारी 2026 मधील महापालिका निवडणुकांमध्ये भाजपने पक्षविरोधी कारवायांमुळे किती माजी महापौर, नगरसेवक व पदाधिकाऱ्यांना निलंबित केले? 18, 32, 58, 75. तर उत्तर आहे 58. पक्षविरोधी कारवायांमुळे निलंबनाची कारवाई प्रामुख्याने कोणत्या 2 शहरांमधील कार्यकर्त्यांवर करण्यात आली? पुणे आणि नाशिक, मुंबई, नागपूर, कोल्हापूर, सांगली, ठाणे, सोलापूर. तर याचं उत्तर आहे मुंबई आणि नागपूर. 24वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये लाडकी बहीण योजनेचा जानेवारी हप्ता आगाऊ न देण्याचा निर्णय कोणाच्या निर्देशानुसार देण्यात आला? केंद्रीय निवडणूक आयोग, राज्य मंत्रिमंडळ, राज्य निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय. तर याचं उत्तर आहे राज्य निवडणूक आयोग. राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लाडकी बहीण योजनेचा जानेवारीचा हप्ता कोणत्या तारखेनंतर वितरित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले? 10 जानेवारी नंतर, 12 जानेवारी नंतर, 16 जानेवारी नंतर, 20 जानेवारी नंतर. त्याचं उत्तर आहे 16 जानेवारी नंतर. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्रात कोणती आघाडी सर्वाधिक चर्चेत राहिली? महाविकास आघाडी, इंडिया आघाडी, महायुती, तिसरी आघाडी. तर याचं उत्तर मगाशी बघितलेलं आहे महायुती. जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? हे सुद्धा आपण मगाशी बघितलेलं आहे. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्रातील जनतेबद्दल कोणते विधान केले?
नव्या निवडणुकांची घोषणा होईल. महाराष्ट्रातील एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. राष्ट्रपती राजवट लागू होईल आणि मंत्रिमंडळाचा विस्तार होईल. तर काय म्हणलेलं आहे मोदींनी? महाराष्ट्राशी एनडीएचे नाते अधिक दृढ झाले आहे. जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्रातील महापालिका निवडणुकांची मतमोजणी कोणत्या दिवशी झाली? 16 जानेवारीला झाली. हा प्रश्न मगाशी आपण बघितलेला आहे. जानेवारी 2026च्या महापालिका निवडणुकीनंतर सर्वाधिक चर्चेत असलेली संस्था कोणती? मुंबई महानगरपालिका, त्याला बीएमसी म्हणतात, राज्यसभा, नीती आयोग, वित्त आयोग. तर मुंबई महानगरपालिका. 31वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्रीपदी कोणाची नियुक्ती झाली? सुप्रिया सुळे, पंकजा मुंडे, सुनेत्रा पवार, वर्षा गायकवाड. तर याचं उत्तर आहे सुनेत्रा पवार. आता सुनेत्रा पवार यांच्यावरती 100% प्रश्न विचारला जाणार. अजितदादा पवार यांच्यावरती सुद्धा 100% प्रश्न विचारला जाणार आहे. तर सुनेत्रा पवार या जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री आहेत. त्यानंतर बघा, सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ कोणत्या दिवशी घेतली? अतिशय महत्वाचा प्रश्न आहे. 26 जानेवारी 2026, 28 जानेवारी 2026, 30 जानेवारी 2026, 31 जानेवारी 2026. तर उत्तर आहे 31 जानेवारी 2026. सुनेत्रा पवार या महाराष्ट्राच्या कितव्या महिला उपमुख्यमंत्री ठरल्या? पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या? तर याचं योग्य उत्तर आहे पहिल्या. 34वा प्रश्न आहे, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणते महत्वाचे खाते सोपवण्यात आले? बघा, उपमुख्यमंत्री झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडे कोणते महत्वाचे खाते सोपवण्यात आले? गृह, राज्य उत्पादन शुल्क, वित्त, महसूल. तर राज्य उत्पादन शुल्क हे जे खातं आहे त्यांच्याकडे सोपवण्यात आलेले होते. त्यानंतर बघा, 35वा प्रश्न आहे, सुनेत्रा पवार यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क खात्यासोबत आणखी कोणते खाते देण्यात आले? सार्वजनिक बांधकाम, क्रीडा व युवक कल्याण, गृह आणि ग्रामविकास. तर याचं उत्तर आहे क्रीडा व युवक कल्याण. 36वा प्रश्न आहे, सुनेत्रा पवार यांना अल्पसंख्याक विकासाशी संबंधित कोणते खाते देण्यात आले? समाज कल्याण, वक्फ, त्यानंतर जलसंपदा, सहकार. तर वक्फ बोर्ड जे आहे ते खाते यांच्याकडे देण्यात आलेलं आहे. सुनेत्रा पवार यांच्या नियुक्तीनंतर वित्त खाते कोणाकडे देण्यात आले? एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, चंद्रशेखर बावनकुळे, गिरीश महाजन. तर याचं उत्तर आहे देवेंद्र फडणवीस. आता सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री ज्यावेळेस झाल्या त्यावेळेला हे जे खातं आहे उपमुख्यमंत्री होण्याच्या अगोदर, त्यावेळेला हे वित्त खातं कोणाकडे होते हे तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. आता उपमुख्यमंत्री झाल्यानंतर ते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आले, परंतु त्या उपमुख्यमंत्री होण्याच्या अगोदर ते खातं कोणाकडे होते? कमेंट बॉक्समध्ये मला सांगायचं आहे. 38वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्रात उपमुख्यमंत्री पदाची शपथ कुठे पार पडली? मंत्रालय, विधान भवन, लोकभवन, सह्याद्री अतिथीगृह. त्याचं उत्तर आहे लोकभवन. जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वोच्च न्यायालयाने कोणता निर्णय दिला? निवडणुका रद्द केल्या, 2 आठवड्यांची मुदतवाढ दिली, पुनर्मतदानाचे आदेश दिले, निकाल स्थगित केला. तर 2 आठवड्यांची मुदतवाढ देण्यात आलेली होती. मित्रांनो, पुढचे प्रश्न पाहण्यापूर्वी तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा. आणि तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या तालुक्यातून, कोणत्या जिल्ह्यातून बघत आहे आणि त्याचसोबत तुम्ही कोणत्या परीक्षेची तयारी करत आहे हे सुद्धा कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. 40वा प्रश्न आहे, सर्वोच्च न्यायालयाने मुदतवाढ कोणत्या निवडणुकांच्या पूर्ततेसाठी दिली? लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्था, राज्यसभा. तर स्थानिक स्वराज्य संस्था. जानेवारी 2026 मधील महाराष्ट्रातील पहिला मोठा राजकीय सामना कोणत्या निवडणुकांमध्ये झाला? विधानसभा, महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्था, लोकसभा, राज्यसभा. तर याचं उत्तर आहे महापालिका व स्थानिक स्वराज्य संस्था. 2026 मधील महाराष्ट्रातील महापालिका निवडणुका कोणत्या कारणांमुळे अनेक वर्ष प्रलंबित होत्या? आर्थिक संकट, न्यायालयीन व आरक्षणाशिवाय पूरस्थिती, कोविड निर्बंध. तर याचं उत्तर आहे न्यायालयीन व आरक्षणासंबंधी वाद. 43वा प्रश्न आहे, जानेवारी 2026 मध्ये भाजपने पक्षविरोधी कारवायांमुळे किती पदाधिकाऱ्यांवर कारवाई केली? 42, 50, 58,
64. तर याचं उत्तर आहे 58. ही कारवाई प्रामुख्याने कोणत्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर करण्यात आली? तर लोकसभा, विधानसभा, महापालिका निवडणुका आणि राज्यसभा तर महापालिका निवडणुका. 2026 मध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मगाशी प्रश्न बघितलेला आहे, पण काही प्रश्न रिपीट झालेले आहेत. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्र्यांच्या नियुक्तीमुळे कोणता ऐतिहासिक विक्रम झाला? तर बघा याचं उत्तर जे आहे, ते आहे महाराष्ट्राच्या पहिल्यांदाच एक महिला उपमुख्यमंत्रीपदी विराजमान झालेली आहे. 47वा प्रश्न आहे. जानेवारी 2026 मध्ये स्थानिक स्वराज्य संस्था स्वराज्य निवडणुकांच्या प्रक्रियेवर देखरेख कोण करते? भारत निवडणूक आयोग, राज्य निवडणूक आयोग, सर्वोच्च न्यायालय, राज्यपाल तर राज्य निवडणूक आयोग. जानेवारी 2026 मध्ये महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींमध्ये सर्वाधिक चर्चेत आलेला विषय कोणता? राज्यपाल बदल, महापालिका निवडणुका, लोकसभा निवडणुका, राष्ट्रपती निवडणूक तर महापालिका निवडणूक. मित्रांनो, ही जर पीडीएफ तुम्हाला हवी असेल तर हा माझा नंबर दिलेला आहे 97 30 61 32 37. या नंबरवरती तुम्ही मला व्हॉट्सअप मेसेज करायचा आहे. तुम्हाला या ठिकाणी ही पीडीएफ मिळून जाणार आहे. त्यानंतर बघा 49वा प्रश्न आहे. सुनेत्रा पवार या कोणत्या पक्षाशी संबंधित आहेत? भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे. तर उत्तर आहे राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार गट. आणि 50वा प्रश्न आहे. 2026 मधील महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत राहिलेली राजकीय घटना कोणती? म्हणजे जानेवारी 2026 मध्ये. तर या प्रश्नाचं उत्तर पाहण्यापूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्यापर्यंत शेअर करा आणि कमेंट बॉक्स जवळ जे हाईपचं बटन आहे त्या हाईपच्या बटनावरती सुद्धा क्लिक करायला विसरू नका. तर बघा विधानसभेचे विशेष अधिवेशन, महापालिका निवडणुका व त्यानंतरचे सत्ता समीकरण, राज्यपालांचा राजीनामा, विधान परिषद बरखास्त तर महापालिका निवडणुका व त्यानंतरचे सत्ता समीकरण. तर अशा पद्धतीने मित्रांनो राजकीय घडामोडीवरती जे आपण 50 प्रश्न आहेत ते बघितलेले आहेत. सगळ्या गोष्टीवरती आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. जानेवारी महिन्यामध्ये ज्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या त्या सर्व घडामोडीवरती आपल्याला प्रश्न बघायचे आहेत. धन्यवाद.